नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, आज अनंत चतुर्थी आणि गणरायाचं आज विसर्जन आणि आमच्या बानेवाडीतील तुमका पूर्ण गणपतींचं विसर्जन दाखवणारे ढोल ताशाच्या गजरात तुम्ही थोड्याच वेळात बघा. आता मी तिकडे ठिकाणबंदी मंदिरकडे जाणार आहे आणि तिकडे आता आमचे वाडीतले गणपती तिकडे चव्हाट्यावर जमा होणार. तिकडून आता मिरवणूक निघणार. वो पूर्ण व्हिडिओ मी तुमका आता दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आमचे कोकणकर आता गावी इलेलेच आहेत आणि आमच्याकडे आता ते दर्शनासाठी इलेले आहेत. आमच्या गणपतीच्या किशोर मोंडे आणि प्रशांत बाने हे बघा दर्शनासाठी इलेले आहेत. बाबा, तुम्ही आता कोकणात इला, जरा गणपतीबद्दल जरा माहिती सांगा. कसं आपलं कोकणातला उत्सव असता त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. तर प्रथमतः माझं नाव किशोर मोंडे. मी खास करून आज सुभाष गुरव यांच्या बाप्पाशी दर्शनाला आलो आहे. तर मी सुभाष गुरव यांचं यूट्यूब चॅनलचं प्रथमतः खूप आभार मानतो आहे की त्याने वेळात वेळ काढून गावच्या सगळ्या म्हणजे भात शेतीपासून इतर काही प्रोग्राम असतील वाडीमधले सर्व या गावामध्ये असेल या गावाबाहेरच्या असतील त्या सगळ्या प्रोग्रामचे ते यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ आम्हाला पोहोचवतात आणि ते आम्हाला असं वाटतं की आम्हाला लाईव्ह एकदम वाटतं बघून. आणि आपल्याला जिथून आता जो मुंबईकर असू देत या परदेशात कोणी असू देत तर त्या युट्यूब चॅनलला ते डायरेक्ट त्यांचं नोटिफिकेशन जाते आणि ती व्हिडिओ त्यांना भेटली जाते. त्या माध्यमातून ते व्हिडिओ त्यांना असं वाटतं की आपण आज गावाला गेलो आहे आणि गावाला जाऊन आपण तो सण साजरा त्यांच्यासोबत करतोय का तर युट्यूब चॅनल मार्फत. तर आज प्रथमतः मी म्हणतोय हा गणपतीचा उत्सव कोकणातील म्हणावा लागेल गणपती आणि होळी उत्सव. कोकणकर ह्या दोन सणाला सुट्टी काढून मुंबईवरून गावाला येतो, चाकरपणी येतात गावाला. काय काय जण 1.5 दिवस राहतात, 7 दिवस राहतात, काय काय जण 11 दिवस अनंत चतुर्थी करून निघून जातात. तर श्रावण महिन्यातील हा श्रावण महिना चालू झाला की कोकणकरांना उत्सुकता लागते ती गणेश उत्सवाची की गणरायाची आपल्या घरी गणराया येणार. त्यासाठी आपण त्यासाठी तयारी जल्लोष तयारी करतात. कोणी मुंबईकर बाजारामध्ये म्हणजे हर सॅटरडे म्हणा रविवार म्हणा दोन्ही दिवशी शॉपिंगला जातात आणि गाववाले जे गावाला असतात घरामध्ये ते घराची साफसफाई करायला लागतात का तर गणराय आपल्या घरी विराजमान होणार आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये एक आनंद उत्सव एक साजरा होणार आहे. त्यानिमित्त एक चाकरमणी मुंबईवर येणार आहे, ती ओढ लागते. तर श्रावण महिना जसा संपेल तसा आपल्या भाद्रपदी मासेमध्ये गणराय विराजमान होतो. तो पहिल्या दिवसापासून जी सुरुवात असते तर कोकणकर तयारी काय करतो तर हे आपल्या रान मासामध्ये जी भेटलेली आहे सर्व म्हणतात ना हे सर्व फुलं ही गोळा करतात. ती गोळा एक दिवस जाऊन जंगलामध्ये जातात, जंगलामधून घेऊन येतात, तयारी चालू करतात. दुसऱ्या दिवशी गणपती ही आसनावरती बसवला जातो आणि त्या दिवसापासून त्याची आरत म्हणा पूजा म्हणा भजन वगैरे सगळं चालू होते. त्या दिवशी पहिल्या दिवशी पूर्ण वाडीची आरती घेतली जाते. त्यानंतरला जो प्रोग्राम सुरू होतात तर घरोघरी सगळ्यांच्या भजन म्हणा प्लस झाकडी म्हणा फुगड्या म्हणा ढोल पथक हे सगळं म्हणजे चालू होतात कोकणामध्ये. त्यामुळे एक अशी ओढ लागते गणपती उत्सवामध्ये. लोक बाहेरून पण दर्शनासाठी म्हणजे पाहुणे दर्शनासाठी येतात सगळ्यांच्या घरी. आणि त्यानंतरला जो पहिल्या दिवसापासून सुरुवात झाल्यानंतरला काय काय जणांचे 1.5 दिवस गणपती असतात. 1.5 दिवसाचं म्हणजे हे घरामध्ये कोणाचे दुःख झालं तर ते 1.5 दिवसाने सोडले जातात. नंतरला येते गौरी उत्सव, गौरी विसर्जन. गौरी विसर्जन हे 7 दिवसाचे गौरी विसर्जन होते. 7 दिवसाचे विसर्जन केले जातं आणि आजचा म्हणावा लागेल हा आजचा शेवट दिवस अनंत चतुर्थीचा दिवस. बाळगोपाळ जे 11 दिवस सेवा करतात, जे घरामध्ये जो पाहुणा येतो आपल्या तो 11 दिवस त्याची सेवा केली जाते. काय घरामध्ये आपल्या अडी अडचणी असतील काय म्हणतात जो प्रसंग असतील म्हणजे कोणाच्या शिक्षणामध्ये या कार्यक्रमामध्ये कामामध्ये काय अडथळा असतील घरामध्ये तो हा विघ्नवट्टा पार करून जातोय. म्हणजे आपला हा शेतकरी माणूस त्या विघ्नतेची सेवा करतोय 11 दिवस आणि 11 दिवशी त्याचा हा निरोप घेताना माणसांना म्हणजे आपल्या घरातला पाहुणा हा आपल्याला सोडून जाणार आता अनंतच्या दिवशी हा शेवटच्या दिवशी. तर त्याला असं वाटतंय की हा बाप्पा आपल्या 365 दिवस आपल्या सोबत राहो. पण नाही, शेवटी हा 11 दिवसाचा पाहुणा आपली त्याची सेवा केली जाते आणि त्याचे विसर्जन केलं जातं.
तर 11व्या दिवशी पूर्ण वाडीतले गाव मंडळी सगळे एकत्र जमतात. आपल्या ठिकाणमध्ये सगळे गणपती एकत्र येतात. तिथून ढोल पताकाद्वारे गुलाल उधळून जी अनंत चतुर्दशीची आपली जी विसर्जनाला निघते ते आपल्या नदीवरती विसर्जन केलं जातं. तिथे आरती म्हणा, आरतीच्या संग्रहात तिथे शेवटचा निरोप घेतला जातो आणि गणरायाचं नदीमध्ये विसर्जन केलं जातं. तर हा आपला कोकणातील गणपतीचा म्हणावा लागेल हा गणेश चतुर्थीचा सण. जसं 11 दिवस झाल्यानंतरला चाकरमनी परत परतीच्या प्रवासाला लागतो. म्हणजे पूर्ण वाडीमध्ये त्या दिवशी 11 दिवस हर एक घरामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये लाईट वगैरे सगळ्यांचे दरवाजे ओपन असतात. पण शेवटच्या दिवशी चाकरमनी दरवाजा लॉक करून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतो, मुंबईला लागतो. पूर्ण गाव एकदम सुनं सुनं वाटायला लागतं आणि परत जी आवड म्हणजे ही होते ती पुढच्या वर्षाची माणसाला उत्सुकता लागते. तर 2026चा आता कुठल्याही वर्षी गणपती परत येणार, तर पुढल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गणपती येणार, मग त्याची उत्सुकता लागते. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय आणि बाळ गोपाळा हा गणरायाची सेवा करून पुन्हा एकदा ते आपल्या मुंबईच्या वाटेने लागतात आणि आपल्या नोकरी प्रसंगाला रुजू होऊन जातात. तर हा म्हणावा गेला असा हा कोकणातील गणेशोत्सवाचा मोठा सण म्हणता येईल. तर मी प्रथमतः खरोखरच आभार मानतो सुभाष गुरव यांचं युट्यूब चॅनलचं. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा सर्व व्हिडिओ प्रत्यक्षात पाहायला जातात आणि आम्हाला आनंद उत्सव असा म्हणजे आम्हाला मिळतो त्यांच्या मार्फत. मी प्रथमतः खूप त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जेणेकरून आता ज्यांच्या मार्फत त्यांनी व्हिडिओ हा पोहोचवला आहे त्याने अजून लोकांना शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण का तर त्यांचे फॉलोअर्स वाढले जातील, म्हणजे त्यांना जे आता त्यांचे 41 लाख फॉलोअर्स झाले आहेत ते अजून कोट्यामध्ये प्रवेश करतील आणि त्यामुळे त्यांचा युट्यूबवरती अजून त्यांना पुढे प्रोत्साहन देऊन पुढे वारसा चालू होईल. त्यामुळे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मी इथे वेळात वेळ काढून मला तुम्ही बोलवलात आणि तुमच्या गणरायाचं दर्शन घेतल्याबद्दल मी गणरायापुढे एकच मागणं मानतो. तुम्ही युट्यूब चॅनल जे चालू केलंय त्यांचं कोकणी राजा युट्यूब चॅनलचं मी खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि खास करून सुभाष गुरव यांचं पण अभिनंदन व्यक्त करतो आणि मी आज इथून तुमच्या गणरायापेक्षा साकडं करून निरोप घेतो. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. गणपती बाप्पा हे बघा आता आज अनंत चतुर्थी आहे आणि विसर्जनासाठी आता गणपती आशानावरनं खाली आता उतरतो. हे बघा हे बघा माझं गणराय आता विसर्जनात चाललेलं आहे इकडे आणि तुमका आता वाडीतले मी दाखवणार आहे गणपती आपल्या ठिकाणबंदी मंदिराजवळचे. हे बघा विसर्जनासाठी आता इकडे नदीवर नेणार. बाप्पा चालले विसर्जनासाठी. आता मी तुमका वाडीतले गणपती दाखवणार आहे. आपल्या ठिकाणबंदी मंदिरापासूनची मिरवणूक चालली आहे. मी पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा हो माझं बाप्पा चाललो आता विसर्जनासाठी. बघा बाप्पा चालले आहेत विसर्जनात. हे बघा आमचं वाडी ठिकाणबंदी मंदिर. इकडे आमचे सार्वजनिक सगळे गणपती आता इकडे येणार. हे मंदिर आहे आणि आता गणपती जाऊन हे बघा
आता निघणार तो विसर्जन थोड्या टाइमात होणार. त्याच्यासाठी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली. आमचे ताशेकरी किरण तांबे हे बघा आज मुंबईवर इलेलेत आणि आता त्यांची सलामीची काठी फक्त तुम्ही ऐका. आता सुरुवात होता थोड्याच वेळात. आता बघा तुम्ही काठी त्यांची. गणपती दाखवतो. तिकडे घाटलेला खाली येतो तो जर आणि आमच्या गुरवाडीतील ती मिरवणूक इकडे जवळजवळ इलेली का
बघा आमचे मुंबईकरी कसे नाचतात बघा इकडे ढोल ताशाच्या गजरात जल्लोष चाललो आपल्या कोकणात कुंभवडे बानेवाडी मिरवणूक येतात इकडे या हे बघा तुमका मी दाखवते आता जवळजवळ नदीवर दिलेली गुरावाडी विसर्जन आता गणपती चाललेले तिकडे समुद्राचा बानेवाडी येणार इकडे आरतीसाठी बघा विसर्जन चालूचा गुरावाडी हे बघा आता आरतीसाठी आपले बानेवाडीचे गणपती येतात तिकडे आपल्या कोकणात जातो आता जवळजवळ काळोखाई दिलेलो मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात जोरात चाललेली आहे इकडे आणि आरतीसाठी बघा गणपती दिलेले इकडे देव
सेवा केलेली आहे ती मान्य करून घे. काही गोष्टी सांभाळ कर. इथपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना सुखी ठेव. अनिता अंकुश मोंडे आपलं गेल्या वर्षी तुझ्याकडे नवस बोललेलो होतो. आपल्याला 5 नाल्याचा तोरण दिलेला बाबा साकार दिलेली आहे त्याची मान्य करून घे. चारी गोष्टी सांभाळ करणे बारा हे जेव्हा गणपती राया तो विलास वारी त्याची सून छल्लो हरवलेलो हा छल्लो हरवलेलो हा तो बाबा हाणून दिलंच आणि ते का आपलं पदरात पाडलं त्याच्या तर बाबा तो पुढला तुझा 5 नारळाचा तोरण आणि बाबा पेढा देन म्हणता त्याच्या नवसात तू पाव आणि बाबा तो छल्लो मिळवून हे बघा आता विसर्जनासाठी गणपती चाललेले आहेत आपल्या नदीचा. आता काळोख झालेलो हा. हे बघा प्रसादी बघा अशी टोपल्याने आणूची लागता प्रसादी. हे बघा
आता थोड्या वेळात मात प्रसादी पण वाटणार तुमका दाखवणार तिकडे. आता विसर्जन चालू आहे गणरायाचं. हे बघा आमचे मोठे बंधू आता विसर्जनासाठी सज्ज आहेत एकदम. आता घ्या मोठे मोठे गणपती घ्या खाली. मोर्या मोर्या हे बघा आता प्रसादी वाटप चालू झालेली आहे इकडे. प्रसादी दाखवतो आम्ही. हा घ्या घ्या भरपूर घ्या. ताईची पण घे भरपूर. पचान बरोबर दे त्यांना राहाय तेवढं दे. थांब जरा. खाऊन दे ना. राहून दे. अरे 2 फूट ठेवा आता. सांडू नको. घ्या प्रसाद ह्याच्यात घ्या. थाटल्यात घ्या. जागा नाही वाटत नको आधी. लाडू
जेव्हा